जगाच्या इतिहासात अनेक महापुरुष झाले, अनेकांनी विचार दिले, अनेकांनी साम्राज्य जिंकली, पण ज्याने स्वतःच्या अंतःकरणावर विजय मिळवला, दुःखाचे मूळ शोधले आणि संपूर्ण मानवजातीला मुक्तीचा मार्ग दाखवला, तो महामानव म्हणजेच तथागत भगवान गौतम बुद्ध. कपिलवस्तूच्या राजवाड्यात जन्मलेला सिद्धार्थ वैभव सोडून सत्याच्या शोधात निघाला. कठोर तपश्चर्या केली. बोधगयेच्या बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आणि तेव्हापासून ते बुद्ध झाले, जागृत झालेले. पण प्रत्येक जन्माला आलेल्या देहाला अंत असतो. तथागतांचा देहही अपवाद नव्हता. ही कथा आहे त्यांच्या जीवनातील शेवटच्या प्रवासाची, वैशालीपासून कुशीनगरापर्यंत. ही कथा आहे त्यांच्या अंतिम उपदेशांची. ही कथा आहे महापरिनिर्वाणाची. भगवान बुद्ध त्यावेळी 80 वर्षांचे होते. देह क्षीण झाला होता, पण चित्त निर्मळ आणि स्थिर होते. वैशाली नगरीत त्यांनी शेवटचा वर्षावास केला. वैशाली त्या काळी समृद्ध आणि प्रगत गणराज्य होते. लिच्छवी राजे बुद्धांचे मोठे भक्त होते. नगरात शांतता आणि उत्साह होता, पण तथागतांच्या अंतःकरणात एक सूक्ष्म जाणीव जागी झाली होती. आता देहाचा काल संपत आला आहे. एका दिवशी त्यांनी आनंदाला बोलावलं. आनंदा, ते म्हणाले, जो कोणी स्वतःला दीप बनवतो, जो स्वतःच्या धम्माला आधार मानतो, तोच खऱ्या अर्थाने सुरक्षित राहतो. आनंदाच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याला जाणवत होते, गुरूंचा निरोप जवळ येतो आहे. वैशालीजवळील बेलुआ ग्राम येथे बुद्धांना गंभीर आजार झाला. तीव्र वेदना होऊ लागल्या. शरीर दुर्बल झाले. पण त्यांनी आपल्या मनाची शक्ती एकवटली आणि आजारावर संयमाने मात केली. आनंद व्याकुळ झाला होता. तो म्हणाला, भगवन, तुमच्या आजारापणामुळे माझे मन व्यथित झाले आहे. संघाचे काय होईल? बुद्ध शांतपणे म्हणाले, आनंदा, मी तुम्हाला सर्व काही स्पष्ट सांगितले आहे. मी कोणतीही गुप्त शिकवण ठेवलेली नाही. धम्म आणि विनयच तुमचा गुरु असेल. ही वाक्ये त्यांच्या अंतिम तत्त्वज्ञानाची बीजे होती. एक दिवस बुद्धांनी वैशाली नगरीकडे अंतिम दृष्टिक्षेप टाकला. ते म्हणाले, आनंदा, ही वैशाली मी शेवटची वेळ पाहतो आहे. त्या क्षणी जणू काळ थांबला. वैशालीच्या भूमीवर पवित्र शांतता पसरली. प्रवास सुरू झाला. बुद्ध आणि त्यांचे शिष्य गावोगावी थांबत पुढे जाऊ लागले. पावाग्रामात लोहाराचा मुलगा चुंदा बुद्धांना भोजनासाठी आमंत्रित करतो. चुंदाने अत्यंत श्रद्धेने भोजन तयार केले. त्यात सुक्कर मद्दव नावाचा पदार्थ होता. भोजनानंतर बुद्धांना तीव्र वेदना सुरू झाल्या. रक्तस्राव होऊ लागला. पण तरीही त्यांनी धैर्याने प्रवास पुढे चालू ठेवला. भगवान बुद्ध कुशीनगराकडे निघाले होते. देह थकला होता, पण मन अजूनही जागृत होतं. पण त्या रात्री सालवृक्षांखाली नेमकं काय घडलं आणि भगवान बुद्धांनी शेवटच्या क्षणी कोणते शब्द उच्चारले, हे जाणून घेण्यासाठी पहा भाग 2.